वेगळी मच्छी, त्याबद्दल मम्मी आपल्याला सांगेल. करली तेवढ्याने पण भयंकर चव येते. मच्छीला कोकम असलं ना, मग तुम्ही हळद तिखट मीठ लावून करा तरी ते छान. वर खाली करून घेतली एक मसाला खाली जाऊ शकतो. चर 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 वाजते व कापतात वेगळेच ना, तिरके तिरके त्या चारी बाजूनी शेकतात. मासे फ्राय करून झाले. मच्छीची वेगळी चव आहे. तर मंडळी गुड मॉर्निंग आणि तुमचं आमच्या मच्छीच्या नाही आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मच्छीच्या चॅनलवर नाही. आणि नियमाप्रमाणे काळी मच्छी, काळी पिशवी घरात आलेली आहे. काळी मच्छी नाही, काळी मच्छी जरा नंतर आणू आपण. पण ही काहीतरी वेगळी मच्छी, त्याबद्दल मम्मी आपल्याला सांगेल. करली करली म्हणजे तिचे केस करली असतात म्हणून नाही, तिचं नाव करली. पण का काय माहित. छे. करली काटेरी, काटेरी अशीच असते काठी असतं, पण तिला काटेरी. तिचं नावच काटेरी. हो, हिला करली का म्हणतात माहित नाही. आणि ती दुसरी कुठली का होती स्नेहा? एक मच्छी होती, तिला असं पापलेट सारखं आणते का, चंदन काय बोलली ती? काहीतरी चंदेरी पापलेट काहीतरी असतं. चंदन असं काहीतरी ती बोलली तिला ते. त्याला ना असं सिल्वर असं कोटिंग होतं वरती, डॉट डॉट होते हा. आणि पापलेट सारखं पण शेप आकार. पापलेटचा नव्हता ते, असं तोंड असं काहीतरी असं, आणि त्याला असं तोंड असं चोचीसारखं होतं असं वेगळंच. तो आपण नाही का काळुंदरी मासा बघितला हा, त्या तशा दिवशी? type. तोच असेल तो. तशामध्ये प्रकार होता. ती म्हणली की मच्छली म्हणाली की तो कोकणातल्याच लोकांना कळेल तो कुठला आहे तो असं. असेल मग आपण काय, म्हणजे तो खाल्ला नाही कधी, त्यामुळे माहिती आपण नाही. मोजक्याच मच्छी आणतो ना. आता करलीची किती जवळपास मला तर बऱ्याच दिवसानंतर आणली आहे. हे मस्त मासा मिळाला आपल्याला छान. मम्मी तो साफ करून घेते, आपण साफ करून घेऊ. चल. गाभोळीत नाही. गाबोळी आहे? नाही. नाही नाही, पोट हो आहे. हो गाबोळी आहे. हो. योस, गाबोळी म्हणजे माशाची अंडी लहान. बिचारी. आपण हे सगळं साफ करून घेऊ. चला. मस्तपैकी एकदम पाऊस बाहेर, आणि आपण आता मच्छी घेतलेली मम्मीने पूर्ण साफ करून, आपण नाही मम्मीने घेतले. त्याच्यात मम्मी काहीतरी होते, कसलं तरी केमिकल होते. काय आहे? कोकम आगळ म्हणतात त्याला. आगळ हा आमचा झाला आता ब्राउनिश कलरचा जवळपास. आहे, पण आंबट पण आहे. हा आमची चव आहे. राज कोकम, राज कोकम मच्छी खायला आंबट असेल बरं. स्वरस. रस्सा पण करायचा ना याचा. हा थोडासा म्हणजे जे दोन-तीन डोक्याचे तुकड्यांचे. हड्डीचे पीस, 2 तुकडे टाकलेस तरी त्याला मस्त रशाला चव येईल आरामशीर. हो. रस्सा कसा करणार आहेस? सिंपल आपण करतो नेहमी तो, आपण, हा. आपल्याकडचं ना, मालवणी पद्धत नाही ना ते, नाही, नाही. मिरच्या आणि धणे वाटून आपल्याकडचं बनवू आपण. धणी कशाला, आपली धणी पावडर तयारच असते. आणि फ्रायला काय वेगळं करायचं का नाही? ही साधी मच्छी आहे ना. नाही, हिला- साधीच थोडंसं आलं लसूण पेस्ट आणि मसाले 3 तिखट मीठ वगैरे. आणि मीठ बस चालतंय. चला, आपण आता मच्छीला आंबट लावून ठेवले. आपण भेटू पुन्हा थोड्या वेळाने. चला. पण घेतलं मम्मीने काहीतरी करायला. काय ग? ते मच्छीचा रस्सा, घुस आली. करलीचा मच्छीचा रस्सा. करली, तिचे केस करली म्हणून ती करली. मी काहीतरी वेगळंच प्रोनाउन्स करत होते याला. करदी, गर्दी. करली. करदी दुसरी ती प्रॉन्स सारखी असते आणि ती सुकलेली तरी असते. पण आपला मच्छीचा रस्सा काही एवढा पातळ नसतो. घट्टच. थोडं घट्ट, थोडं जाडसर. भाकरीशी थोडा खाऊन होतं आणि थोडा भाताशी खाऊन तो होतच होतं. मी तरी मच्छी फ्राय फक्त कोरडी खावी. सकाळी मी कशात मिरच्या टाकल्या, हा चटणीत. तिखट नाही लागली ना. तरी पण त्या निघतात, कारण त्यात तुझं खोबरं आणि बाकीच्या गोष्टी होत्या म्हणून ते तिखट नाही बनलं. पण मच्छीच्या रस्स्याला ओली मिरची जास्त. असते का? तो एक वेगळीच चव असते. तो एक- नाही, ती एक तो वेगळी चव चव. वेगळी असते. जसा हा माझा बायको पार्वती, तो एक वेगळी चव असू दे. होता आमच्याकडे 4-5 पाकळ्या 4-5 बोलून मम्मीने 7 पाकळ्या टाकल्यात मोजून. नाही. आणि काय आलं, आलं आलं किती? अर्धा इंच. अर्धा इंच असेल. सगळं टाकायचं ते. बरं. तुम्ही चॉपिंग बोर्डवर कापून घेऊ शकता. मम्मीला सर्कस खेळायला आवडते म्हणून मम्मी हातावर कापते ती. तुम्हाला नसेल सवय तर नका करू, खरं सांगतो. हवा किती. घ्याल कार्यक्रम करून. दूध जरा तापून जाऊ दे पटापट. हो. आता मध्ये मच्छी बिच्छीच्या मध्ये दूध नको, धुवायला लागेल ना मम्मी. आताच आणले कोथिंबीर. हो. हिरवीगार कोथिंबीर आहे, पण कशी घाण मातीने हे झालेली बघा ती. पावसाळ्यात अशीच मिळत पण नाही ना आता जास्त. एवढी तरी पण 20 रुपयाच्या मानाने दिली त्याने चांगली. तो 20 रुपयाच्या मानाने केवढूसा देत होता मार्केटमध्ये. आता त्याचे दांडे काढून घेतोय आम्ही मस्तपैकी. आणि इथे आलं लसूण आहे रेडी. बनणारे आपल्याकडे आलं लसूण पेस्ट आज. त्याच्यावर जातील 2-3 आठवडे. कोथिंबीर आपण धुवून घेतलेली थोडीशी, हातभर, मुठभर नाही म्हणता येणार कारण ती कमी थोडीशी. मीठ नाही याच्यात टाकायचं. आणि एका बारीक पूर्ण वाटून घ्यायचं का? आता हे घेऊ मस्त बारीक वाटून. चला. तर मंडळी, एक टोमॅटो पण घेतला आपण.
टोमॅटो पण भरोसा नसतो. कधी कधी आत कीड असते, पावसाळ्यात तर जास्तच. त्यामुळे टोमॅटो अर्धा कापून आत चेक करून घ्या. आहे काय कीड? नाही. ते त्याचा वास येतोच वेगळा तो. किडी- इढळल्यासारखा म्हणतात त्याला. किडी शी करत असतील आतमध्ये. पाणी पाणी होतं. म्हणजे पचपचीत आतून पूर्ण खराब होतात. हे सगळं टाकून मस्त आता बारीक पेस्ट करून घ्या. चला, खोबरं, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो. वाटण झालेलं आहे आपलं, बारीक पेस्ट झाली त्याची पूर्ण. आहे आहे आहे. तर हे आपण ठेवू बाजूला. चला, आपण तेल ठेवलं मस्त तापत आणि त्यात चिकन तळलं होतं वाटतं. मस्त सुगंध ते सुटला. नॉनव्हेजला संपून टाकून ना. त्यात नको थोडा लसूण. किती आहेत पाकळ्या? 5-6 पाकळ्या. या वाटण्यात पण लसूण आणि ह्याच्यात पण लसूण. कढीपत्ता आणते. हां बाबा, विसरली आहे वाटतं. ना त्याच्यात. कुठे आहे म्हणजे? मिरच्यांमध्ये. पिशवी कुठे ठेवलीस? ठीक आहे. हे काय तूच तर ठेवलीस ना आल्यावरती. असं काय करते? मसाला कोणी काढला? मला काय माहिती. मसाला नाही, कोथिंबीर काढली फक्त मी. मी ठेवले. मिरच्यांची देठं काढून ठेवायची असतात ना. मिरच्या खराब पण असतील, धुवून ठेवायला. तू काय केस बीस उडवलेस का काय? टक्कल गेलंस? घाबरलास? कशी हे लहान मुलांचं आहे बघा शाळेत. आता इथे आपण त्याला हे लावायचं रुमाल. करपले मम्मी लसूण आपलं लाल नाही झालं, करपलं. आपल्या लसणाने रंग मम्मी मला करते कढीपत्ता टाकलं, घाबरले. जाऊ दे, आता फरक नाही पडत. अरे तिच्या आईला गरमी नाहीये, त्याच्यामुळे आता हे आपलं एक्झॉस्ट नसला तर तरी फरक नाही पडत, कारण की गरम नाही होत आतमध्ये. आता मसाला आपला वाटलेला जो होता तुम्ही बघितला आता थोड्या वेळ, तो घातलाय. हळद टाकण्यात आलेली त्याच्यामध्ये. ही धणे पावडर, धणे पूड, सॉरी पावडर इंग्रजी शब्द आहे. धणे पूड म्हणतात त्यास. पावडर मिरची पूड. इंग्लिश ना. होय, मिरची पूड. ही तिखा लाल आणि त्यामुळे ही कलर पण खूप मस्त जरा छान झणझणीत झाली. असू दे ना. होय होय. त्याला मस्त परतून घ्यायचं छान. हे फेअरली सिम्पल मटन चिकनच्या रश्श्यापेक्षा हे आपलं असं एवढं परतून घ्या, शिजवा, मच्छी सोडा, झालं. आता आपल्याला हे वाटण जास्त शिजवून घ्यायचं ना, कारण सगळं कच्चं आहे. नाही, थोडं परतून घेतलं की झालं. का कच्चं पण जाईल, नको आलं लसूण सगळ्याचं. थोडं परतलं की झालं. आता हे आपण धुवून घेतोय भांड. तेच मस्त मिसळून घ्यायचं चांगलं. सगळा मसाला त्यात राहिलेला आहे. या भांड्याला जास्त आहे. काय काय एकदम प्लेन असतात. हो. ते तिथे ते गोष्टी अडकून त्या मागे खाली जाऊन परत ते नीट वाटले गेले पाहिजेत, म्हणून ते सगळं त्याला एक एक बाजूने सगळं लागलेलं. मस्त भाजला जातोय मसाला छान. मी अशी पाती गरागरा फिरवते. त्याच्यात पाणी घातलेलं आहे, तेच ते मिक्सरचं पाणी. तर परत मिक्सर परत धुवायचं आहे, म्हणजे असं आपल्याला शेल्फवर ठेवायला पण मोकळे येते लगेच घासून. असं आमच्या माझ्या म्हणजे मॅगीच्या भांड्याचं असं होतं की मॅगीचं भांडं धुवायची गरज लागत नाही, म्हणजे चकचकीत साफ होतं. मस्तपैकी रस्सा होतो आपला. त्याला उकळ काढायची आहे का? त्याला उकळ येऊ द्यायची मस्त. मग मच्छी टाकायची. कालवणाला मस्त उकळी आली आहे आणि गॅस बारीक केला आपण जरासा. आता चवीनुसार मीठ, छान छाछा नमक टाटाच असते का आपल्याकडे. आणि हे आपले अजिबात आंबट नसलेले रातांबे, पराठे. कोकम. हो. हे गावावरून आणलेले ना आपण, ते निसर्ग कोकम ब्रँडचे. जरा पण टाक थोडेसे जरा, म्हणजे आंबट होईल असं जरा. लिंबू कालवण. पिळायचं नंतर. कालवण जरा आंबट, लिंबू तर घेऊच आपण जेवणावर. मी म्हणून टोमॅटो पण घेतलाय होय ना, होईल होईल आंबट होईल वाटायला. थोडासा आंबट आणि सर. टोमॅटो पण दिसतात गावठी सारखे, पण बिलकुल त्यांना चव नसते. बाहेरचे लोक तर 100% मला वाटते व्हिनेगर ऍड करतात, कारण त्या रश्श्याला ना सिंथेटिक चव असते थोडीशी. हॉटेलमध्ये वगैरे आपण जर का फ्रेश करी खाल्ली तर. आता मस्त याला उकळ काढू कोकम घातल्यानंतर. तर आपण ह्याच्यामध्ये मच्छी घालणार आहे. मच्छीचे 3च पीस घालतोय, कारण ना रश्श्यातली मच्छी तू खाणारच नाही. एखादा तुकडाच. पण मी तू तर तर नाही खात खात, मी बिलकुल खात हा, नाही. मग हे त्यामुळे पोटाकडचे आहेत ना.
छोटे छोटे आहेत ते मम्मी नाही. आणि मग स्नेहाच खाणार आहे, त्यामुळे तेवढेच पीस टाकतो आणि तेवढ्याने पण भयंकर चव येते हो रश्श्याला. प्रॉन्स असतील तर प्रॉन्स तुम्हाला 10-15 टाकायलाच पाहिजे, त्याशिवाय चव नाही. बाकी कुठल्या माशांचे डोकं आणि शेपूट वगैरे तुम्ही टाकलं की रश्श्याला छान चव येते. बाकी मधल्या सगळ्या पीसेस फ्राय करायला घ्यायचे आपण. याच्यात परत थोडंसं पाणी वाढवून आपण उकळायला ठेवलं आता मस्तपैकी. मम्मी छान आपलं कधी एकदा तुमचं एकदम मच्छी किंवा काय टाकली की त्यानंतर चमच्याने नाही हलवायचं ते मम्मीने आता जसं पकडने हलवलं तसं ते पकडने एकदा हलवून घ्यायचं कसं तरी. ते कसं ग हे असं आपलं हाताने हलवून घ्यायचं, कारण मग ते मासे तुटू शकतात, कारण मासे खूप डेलिकेट असतात. अशा प्रकारे गॅस बंद आणि कालवण झालं सुद्धा. इतकं फास्ट आणि सिम्पल बनतं कोथिंबीर वरून टाकून नंतर. हां, कारण आता काळी पडेल नंतर मग घेताना आपण टाकू. आता यात अभी मछली मछली जलकी राणी है जीवन उसका पानी. नाही अरे म्हणजे मी शाम को मिक्स तरीके करून घेते, पण आता बरोबर किती भांडी मागवायची. खाणे. धणे पावडर, धणे पूड. बिना आलं लसूणची पण मच्छी मस्त लागते. हो ना, पण मला आलं लसूणच पाहिजे. त्यात मीठ. मिठाने वस्तू पाणी सोडायला सुरुवात करते. चिकन मटण लगेच काही. घेऊ ना फ्राय करायला. आलं लसूण नाही करायचं याच्यात. आलं अशी पण छान लागते. स्नेहाला तर अशीच लागते ना. मग तशी करून बघू आज. चालेल तसं पण. मच्छीला कोकम असलं ना मग तुम्ही हळद तिखट मीठ लावून करा तरी ते छान. आता मला रवा तर वाटतं ते आता मळ्याचे मासे किंवा गावचे चटणीचे मासे जे असतात त्याला हळद जास्त. रवा आणि तांदूळ पीठ. तर ते सगळं असेल तर ते मला तर वाटतं त्याला तर काय फक्त मीठ हळद तिखट वगैरे हे सगळंच लावतात फक्त ना. हो. बाकी तर मला तर वाटतं हे लावत पण नाही आलं लसूण. तुला खाऊन संपवायचे का सगळे ते खूप. काय आहे ते? अशा प्रकारे मस्त माशांना सगळे लागलेले कोपऱ्यात सगळीकडे. ही चल गावाच्या पद्धतीने सिम्पलच करून बघू. गावाला कुठे आलं लसूण पेस्ट लावतात. मस्त मस्त आहे. मसाला लावून थोडा वेळ ठेवू आपण. चला आपण बारीक रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं मिक्स. पण हे दोन मिक्स का घेतात? फक्त रवा का नाही घेत? का फक्त तांदळाचं पीठ का नाही घेत? मग ते पण जरा रवा घेतल्यावर जरा कुरकुरीत. कुरकुरीत आणि असेल हम्म. कोणते केलं असेल संशय. तेच मला पण तेच वाटतं. ह्याच्याबद्दल मी नाही प्रश्न विचारलो कोणाला, कारण मला माहितीच नाही. ते करतात म्हणून आम्ही करतो असं असतं ते. पण मोस्टली कोटिंगला असंच घेतात. रवा घेतात बऱ्याच ठिकाणी बघितलं मी. काय ठिकाणी फक्त रवा घेतात. पण रवा 2 रव्याच्या दाण्यांमध्ये गॅप राहू शकतो. मच्छी परत आपण ते वर खाली करून घेतली. एक मसाला खाली जाऊ शकतो. मीठ लावलं त्यामुळे पाणी सुटलंय ना. नाही सुटलं पण एवढं पाणी आलं. बहुतेक कोकमने बऱ्यापैकी पाणी काढून घेतलं असेल मच्छीत. ते काढ हा असं आंबट काही लावलं ना. बोंबलाला आपण लिंबू रस आणि मीठ लावतो. बोंबलाला कोकम नाही लावत असं का? ते पाणी काढण्यासाठी. लिंबू आणि मीठ लावलं की बोंबलातलं पाणी आपल्याला फ्राय करायचे असतात ना. बोंबलाला ऑलरेडी जास्त पाणी असतं. हो नुसते लिबलिबीत असतं. त्यांना काय म्हणतात गटगटी, म्हणून गटगटी बोंबील बोलतात ते. काय माहिती भाऊ. मच्छी मस्त रवा आणि तांदळाच्या पिठात घोळवून घेतली आहे चारी बाजूंनी. आणि ही पण लावून ठेवायची आहे का बोंबलांसारखी? की लगेच केलं बोंबलांना कसं पाणी सुटतं म्हणून. चर आणि इकडे भात गटगट चालू आहे. सगळं करून असं गेलं तेलात. चर वाटतंय व. कधी खाल्लेली करली आठवत नाही. कारली मला वाटतं इकडे नाहीच आणली आल्यावरती आपण. नाही आणली. म्हणजे स्नेहा आल्यापासून नाहीच मला वाटतं आणली. तू खाल्ली? स्नेहाने खाल्ली वाटतं. हो म्हणून तर तिला करलीची आठवण आली. हां, पण तिने आधी कधीच नाही खाल्लं. असे सगळे मासे आपण सगळे नाही बसणार ना, का बसतील? सगळे बसायला बसले फिरून बसू ना. कशाला करत बसायचं. हे सगळे मासे आता आपण तव्यावर घालू. हे असेच कोटिंग सिम्पल किंवा वरनं कोटिंग करायचं त्याला आणि तेलात सोडायचं. याला तेल तर मच्छी फ्रायला कधी पण तेल थोडं जास्तच लागतं. आपण त्यासाठी आता किचन टॉवेल ठेवू खाली आणि नंतर बाकी सगळं तेल शोषून घेऊ. चला अशा प्रकारे आपला शेवटचा मासा जातो. मम्मी जागा करेल आता. छोटासा तवा त्यात किती ठेवायचे पण झालेली जागा मस्तपैकी. शेवटचा आहे ना. ह्याला आपण आता त्यांना कसं काय किती तरी
आलटी पलटी करायची. त्याला पलटी केली की थोडा वेळ शेकवले की झालं. मच्छी काय शिजते लगेच. आपण इकडे ठेवलंय किचन टॉवेल घेऊन ठेवले सगळं जेणेकरून वरून खरपूस दिसेल. तेल सगळं आपण सोकून घेऊ त्याच्यात. त्या जरा पलटी करून घेऊ. तेल सोडायला लागेल होय, कारण मग शेवटच्या टाकलेल्यांना तेल उरलं नाही असं. मधल्या करू शकतो पलटी. तर आता बघू आपण पलटी करून आहे का पहिलं बघायला लागेल झालेल्या कुरकुरीत. एक का 2-3 वेळा करायला सांगितलं पीठ निघतं. एक साईड आणि मेन म्हणजे या तुकड्यानं करलीचे ते कापतात वेगळेच ना, तिरके त्या चारी बाजूनी शेकतात. आता अशी शेकेल, अशी शेकेल, परत ही साईड पण शेकेल. नाही तर नॉर्मली मासा कसा असं चपटा असतो ना तो, त्यामुळे तसं बाजू त्याच्या शेकत नाही इझिली. याचं तुम्हाला सगळ्या साईडने तो शेकवता येईल मस्त वेगळी. हळूहळू शेकू क्या बात आहे. थोडा वेळ शेकलं सगळं. मस्त. चला आपण आता हे मस्त पलटी करत सगळ्या मस्त शिजवून घेऊया. नंतर टाकले ते नंतर. हे 3-4 वेळा मम्मीने असं थोडं इकडून तिकडून ह्या बाजूने असं केलेस ना तू पलटी, आणि तेल बऱ्यापैकी परत सोडलेलं दिसतंय. चारी बाजूने शेकवलं. तरी अजून हे नाही झालेलं का? बाकीचे मासे ना तर मला वाटतं आतापर्यंत आपण सुरमई एकदा दोनदा पलटली की होते ना, हिला वेळ लागतो का जरा? नाही, बारीक याच्यानं करते. चारी बाजूने पलटी करून मस्तपैकी आपण करतोय. करून. होय, कुरकुरीत पण आला पाहिजे फक्त मस्तपैकी छान. इथे आपला भात झालेला आहे. मंडळी आपले मासे फ्राय करून झाले. लागलेला जरा एक 6-7 मिनिटं लागली. 8 मिनिटं पकडून चला अशी लागली त्याला. ते आता मच्छीवरती पण आहे, तुम्हाला ते कळेल असं कुरकुरीत झाल्यावरती समजेल तुम्हाला ते झालेत का नाही. आता हे मस्त की झालेत. आपण गॅस करू बंद. गॅस करायचं ना बंद. येस. आणि एक्झॉस्ट फॅन चालू राहू देऊ थोडा वेळ, कारण की थोडंसं ते धूर वगैरे जरा पसरलं आहे. आणि आपण जेवायला भेटू. चला ताट घेतलं मस्त वाढून. मच्छी फ्राय कुरकुरीत, रस्सा आणि पहिला घास गेलेला आहे. ते पहिल्या घासातच चौकार. असेसमेंट चालू आहे टेस्टची. काय रस्सा पाहिजे होतं तसं झालं. पाहिजे होतं तसं बनवलं पण पाहिजे होतं तसंच होणार ना. कसं ते टेस्ट एक्सप्लेन कर की. आपल्या मनात बनते ना. होय का? आणि मग ते का टेस्ट कशी आली, म्हणजे आले तिखट काय वगैरे? आंबट पण झालं. अच्छा, कोकम जास्त टाकली म्हणून. आणि ऑलरेडी आपण कोकम मध्ये घातलेल्या तुकड्याच घातल्या ना त्याच्यात. मस्त आलं कुरकुरीत. मच्छीची वेगळी चव आहे. या मच्छीची चव वेगळी आहे, करली. तुम्ही खरंच बघितली नसेल ना ही मच्छी. मी ॲक्च्युली आम्ही गेलो घ्यायला आणि तिथे नेमकं शूट करायला विसरलो. मासा जरा शेप वेगळा असतो. मी पाहिजे तर इथे आता बघा बाजूला ह्या साईडला इथे लेफ्टला हा फोटो ठेवला आहे. असा मासा असतो तो, आणि मस्त तुम्ही गेलात तर एकदा नक्की आणून बघा. आणि ते कापताना ना असा उभा मासा असतो तो असा तिरका असे कट करतात. ते ॲक्च्युली शूट करायला हवं होतं, ते लक्षात नाही राहिलं. पण आता मग आम्ही बसलो मस्त की खायला. जरा पीस येऊ दे. काटे बघा, काटे एवढे का जाड असे नाही आहेत ते काटे बारीकच आहेत, पण ते खायचे नसतात. हाय हाय हाय, लयच काटे आहेत. नेमकं मी काटेवालाच पीस घेतला काय? नाही, तुम्हाला चांगले दिले तरी नाही. वाईट नाहीत पीस, म्हणजे चांगलेच आहेत. आतून वाईट आहेत, म्हणजे व्हाईट आहेत. लय काटे आहेत रे. मस्त हे केलं अथक परिश्रमानंतर साफ झालेले. आणि याच्यात तरी पण हे खेकड्यासारखे 2 हात तुम्हाला वापरायला लागणार आहे याच्यासाठी. चव छान आहे ना माशाला. तुमचं सुरमई आणि पापलेट बाजूला राहतील. सिरियसली सांगतो. फक्त काट्यांचा तुम्हाला जर का कंटाळा येणार नसेल ना, ही मच्छी टूब आहे, स्वस्तात मिळते. सिरियसली सांगतो. अख्खा मासा आम्हाला 300ला पडला. आता कदाचित काही जण तुम्ही बोलाल खूप महाग गेला, आमच्याकडे अजून स्वस्त मिळतो. तर असेल. आम्ही आता मुंबईत राहतो, ह्या साईडला राहतो, ठाण्याला वगैरे इकडे. सॉरी, मुंबईत नाही, ठाण्यात राहतो. त्यामुळे इकडे जरा मिळतं थोडंसं. रस्त्याला आंबटपणा मस्त आला. मम्मी कोकम जास्त टाकलं त्याचा फायदा झाला. वा, झणझणीत पण झाल्या. क्या बात आहे. त्यामुळे कधीतरी आपलं हे सुरमई वगैरे हे सगळे मासे सोडून ना असे ऑफबीट मासे आणा. अजून बरेच आहेत मासे. रोहू, काटला वगैरे मम्मी बोलली गोड्या पाण्याचे मासे आहेत. वाम आहे आपली. वाम आपण नाही अजून बरेच आणलीच नाही, म्हणजे कधी आपण याच्यात व्हिडिओ दाखवायला. तर ते करू. भन्नाट आहेत मासे. असे आपले नेहमीचे सुरमई पापलेट सोडलं, रावस सोडल्यानंतर खूप भारी भारी मासे आहेत जगात.
आपण सगळे असे एक्सप्लोअर करू. आणि सिम्पल आहे माशाच्या ह्याला की जास्त काय आपल्याला असं पण तामझाम लागत नाही. आणि चव ॲक्च्युली रश्श्याची आणि मच्छीची पण पूर्ण वेगळी लागते. तेच मसाले आपण सुरमईला वापरले, तेच मसाले आपण बोंबिलला वापरले तरी पण. सो बनवून बघा, मस्त बनलं आहे सगळं. माशाची चव वेगळी असते. चवच वेगळी आहे माशाची खरंच. आणि आवडलं असेल तर लाईक करा व्हिडिओला, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब पण सगळ्यांना करायला लावा तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीला. आणि माशाचं जेवण मस्त आहे की जेवायला. चला बाय बाय. बाय 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 बाय.